हॅलो फ्रेंड्स, तर या थंडीमध्ये काही ॲडव्हेंचरस करायचंय? चला तर मग जाऊया अशा ठिकाणी जेथे मोगली या प्रसिद्ध व्यक्तित्वाचा जन्म झाला. सो दिस ॲडव्हेंचरस जेम इज नन अदर दॅन पेंच. चला तर मग जाणून घेऊया इथे यायचं कसं, राहायचं कुठे, जंगल सफारी कशी अनुभवायची, शिवाय बजेट काय ठेवायचा. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून नागपूर इज बेस्ट चॉईस, जिथे तुम्ही ट्रेन, फ्लाईट किंवा बाय रोड इझिली पोहोचू शकता. मुंबईवरून दुरांतो एक्सप्रेसनी आम्ही सकाळी 7:30ला नागपूरला पोहोचलो. रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या कृष्णम रेस्टॉरंटमध्ये अस्सल तरी पोह्याचा आस्वाद घेत भरगच्च नाश्ता केला. तुम्ही येथे येणार असाल तर हा नागपूरचा आवडता ब्रेकफास्ट ट्राय करायला विसरू नका. इथून पेंचला जाण्यासाठी आम्ही टॅक्सी बुक केली. नागपूर पासून पेंच साधारण 90 किलोमीटर अंतरावर आहे. रोड टॅक्स पकडून टॅक्सी वुड कॉस्ट यू अराउंड 2500 वन वे. नागपूर वरून ओला, उबेर टॅक्सी अवेलेबल असतात. वासापासून आमचे बुक केलेले हॉटेल एमपीटी किपलिंग कोर्ट हे साधारण 14 किलोमीटर अंतरावर होते. खवासा येथे चेकपोस्ट गेटवर एंट्री केल्यानंतर आम्ही हॉटेलवर जायला निघालोय. हे हॉटेल मध्य प्रदेश टुरिझमनी मेंटेन केले आहे. जर प्रायव्हेट व्हेकलनी येणार असाल तर इथे पार्किंगची उत्तम सोय आहे. दिस हॉटेल वुड कॉस्ट यू अराउंड 5000 to 8000 रुपीज पर डे, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. शक्यतो हॉटेल बुक करताना कम्प्लीट फूड इन्क्लूडच बुक करा, कारण जंगलाच्या मध्ये असल्यामुळे बाहेर दुसरे कुठलेही फूड ऑप्शन अवेलेबल नसतात. या हॉटेलचा ॲम्बियन्स पाहता ऑलरेडी जंगलाचा अनुभव यायला सुरुवात होते. या हॉटेलमधील हिरवळ, उंच झाडी, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज यामुळे एकदम ताजेतवाने वाटते. शिवाय निसर्गाच्या जवळ राहिल्यामुळे जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन किती आवश्यक आहे हेही समजते. आपल्या भूमातेचे खरे सौंदर्य हे या कॉन्क्रीटच्या जंगलात नसून ईश्वराने घडवलेल्या नदी, झाडे, समुद्र, जंगल अशा नैसर्गिक गोष्टींमध्ये आहे हे उमजते. हे हॉटेल अतिशय वेल मेंटेन आणि क्लीन आहे. शिवाय इथल्या रूम्स ही स्पेशियस आहेत. त्याबरोबरच ह्या रूम्सची बाल्कनी, समोरची टेरेस आणि विंडो मधून मिळणारा जंगलाचा व्ह्यू हा अप्रतिम आहे. इथली शांतता आणि येणारे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला खरंच एक वेगळेच रिलॅक्सेशन देत. आपल्या रोजच्या धकाधकीच्या सो कॉल्ड सिटी लाईफ पासून ही डिटॅचमेंट कधी कधी खरंच गरजेची असते. इथली दाट झाडी, ओढा या सगळ्यांची वाईब एन्जॉय करण्यासारखीच आहे. हे सगळे एन्जॉय करता करता दुसरा दिवस कधी उजाडला हे कळालेच नाही.
मुख्य म्हणजे या हॉटेलच्या बॅक साईडला असलेली मचाण आणि त्यावरून दिसणारे दाट जंगल पाहून निसर्गाने आपल्याला प्रेमाने जणू कुशीतच घेतले आहे असे वाटते. सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचे लंच करून आम्ही जंगल सफारीसाठी निघालो. त्यासाठी हे जिप्सी आम्ही बुक केली होती. इथे येण्याआधी पेंच टायगर रिझर्वच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जंगल सफारी बुक करावी लागते. त्यांची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग असे स्लॉट सफारीसाठी अवेलेबल असतात. आमचे बुकिंग आफ्टरनून स्लॉट मध्ये असल्यामुळे आम्ही साधारण 2 वाजेपर्यंत खुरसफार एंट्री गेट पाशी पोहोचलो. यू डेफिनेटली नीड टू बुक युअर सफारी वेल इन ॲडव्हान्स, कारण पीक सीझन मध्ये बुकिंग अवेलेबल नसतात. सफारीसाठी वेगवेगळे एंट्री गेट पासून स्लॉट्स अवेलेबल असतात. खुरसफार गेट हे हॉटेल पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. सफारी एंट्री वुड कॉस्ट यू अराउंड 5000 आणि हॉटेल पिकअप ड्रॉप वुड कॉस्ट यू अराउंड 1500. चेकिंग गेटवर सफारी पास आणि एंट्री करून आम्ही जंगलात शिरलो. जंगलातील कच्च्या रस्त्याचे धक्के खात आम्ही वाघाच्या शोधात निघालो. डोक्यावर ऊन असले तरी हवेतला गारवा आल्हाददायक होता. आम्ही ज्या कोर झोन मध्ये होतो ते 2 वाघिणीचे घर होते. जंगलाचा प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्याला पाहण्यासाठी आम्हाला पुढे किती वाट पाहावी लागणार होती याची खरंच कल्पना नव्हती. एखाद्या ट्रेजर हंट प्रमाणे वाघिणीच्या पायाचे ठसे, आजूबाजूच्या प्राण्यांचे आवाज, वाघिणीची डरकाळी हे सगळे क्लू लावत आम्ही 3 तास 50 ते 60 किलोमीटर अंतर पालथे घातल्यावर या 7 ते 8 वर्षाच्या रुबाबदार वाघिणीने आम्हाला दर्शन दिले. देखणी, शक्तिशाली आणि चपळ असलेल्या या वाघिणीचे 4 ते 5 पिल्ले असल्याची माहिती आम्हाला फॉरेस्ट ऑफिसर कडून मिळाली आणि ती या पिल्लांचा सांभाळ एकटीच करते हेही कळाले. त्यावरून मातृत्व काय असते हेही समजते. वाघिणीबरोबरच जंगलातले अनेक वेगवेगळे प्राणी देखील आम्ही पाहिले. विश्वाच्या पसाऱ्यासमोर स्वतःच्या सामर्थ्याची झलक निसर्ग आपल्याला कधी ना कधी दाखवून देतोच. परतताना सूर्य मावळला आणि रात्री जंगले किती भयानक आणि थरारक वाटू शकतात याचा अनुभव आला. इतका काळोख असला तरी मनात भीती नव्हती, कारण ही वनदेवता जशी तिच्या आश्रयात असलेल्या वन्यजीवनाचे रक्षण करते तसे आपलेही करणार याची खात्री होती. हॉटेलवर परतून आम्ही दुसऱ्या दिवशी नागपूरला निघालो. नागपूरमधील पोहेवाला स्पोर्ट कॉफे येथील लोकल फूड ट्राय करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.